आता पाहणार आहोत राजकीय बातम्या। मग या दीड वर्ष विरोधी पक्षनेत्याचा फॉर्म्युला असण्याची शक्यता। नव्या फॉर्म्युल्यासाठी शरद पवार आग्रही, तर ठाकरेंना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद द्यावं, काँग्रेसची भूमिका, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत। महाराष्ट्रात काँग्रेस पक्षात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता। नाना पटोले काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी इच्छुक, तर प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, अमित देशमुख, विश्वजित कदम यांची नावं चर्चेत। एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत। राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, तो त्यांच्याच पक्षाचा असेल। उदय सामंत यांचं नाव न घेता संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। उद्धव ठाकरेंमुळेच मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला गेला। महापालिकेत 25 वर्ष सत्ता भोगली, मराठी माणसासाठी काय केलं? उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर रामदास कदम यांची जोरदार टीका। मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचं पाप या उद्धव ठाकरेंनी केलंय। मुंबईतला 60% मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला। तिकीट विक्रीचा काळा बाजार करणाऱ्या कोल्डप्ले कंपनीशी दाओसमध्ये करार। नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप, स्पष्टीकरण देण्याची मागणी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपच्या मदतीसाठी संघ मैदानात। स्थानिक स्तरावर संघ आणि भाजपच्या संभाव्य उमेदवारांचा समन्वय सुरू। संघ परिवारातील सर्व संघटना भाजप आणि महायुतीला मदत करणार। काही अधिकारी आणि नेते बांगलादेशी रोहिंग्यांना मान्यता देतात। बांगलादेशींना जन्मपत्र देण्यासाठी स्थानिक नेत्यांचा दबाव। किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप। आतापर्यंत बांगलादेशी रोहिंग्या घुसतात, त्यांना राजकीय रेकग्निशन देण्याचं पाप काही अधिकारी राजकीय नेते करीत आहेत। दाओसमध्ये करार झालेल्या 54 पैकी 33 कंपन्या महाराष्ट्रातील। दाओसमध्ये 20-25 कोटी खर्च। राज्यातच मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन करायला हवं होतं। मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। 54 मधून भारतीय कंपन्या ह्या 43 आहेत आणि त्याच्यातूनच त्या 43 मधून 31 कंपन्या या महाराष्ट्रामधल्या। तर मग गेले 2 वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा आत्ता सरकार आल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच तो कार्यक्रम का नाही केला? अमित शहा आणि आमदार प्रवीण दरेकर यांची गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासावर चर्चा। स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी अट शिथिल करण्याची दरेकरांची मागणी। येत्या 15 दिवसात बैठक घेत मागणी मान्य करण्याचं शहांचं आश्वासन। पुनर्विकास स्वतः करतायत, तर एनसीडीच्या माध्यमातून आम्हाला पैसे द्यावेत ही विनंती केली। अमित भाईंनी 10-12 मिनिटं नीटपणे हा विषय समजून घेतला। एनसीडी आपल्याला मदत करेल अशा प्रकारचं आश्वासन दिलं।